मान्य आहे मला. मला सुद्धा असं वाटायचं की सगळी प्रॉपर्टी माझ्या एकट्या अनिकाच्या नावे व्हावी, वाटायचं मला. आजपर्यंत माझा जो काही समज होता की तुझी मोठी नात हयातच नाहीये म्हणून, हा मुद्दा सुद्धा खोडून निघाला. मान्य, तेही मान्य. पण हे काय ग? अगं, ज्या पोरीने अजून आयुष्य बघितलंच नाही तिच्यावर असा परमेश्वराने का म्हणून गाला घालायचा? जरा सुद्धा दया आली नाही का देवाला की अरे ही बाई इतकं करतेय, देवाचं इतकं करतेय, तरी पण कधीच का त्याला तुझी दया आली नाही का? रे भगवंता, का माझ्या वहिनीच्या आस्थेचा निष्ठेचा हा असा प्रसाद दिलास तू तिला? काय करणार आता भगवंताची करणी. मलाही खूप वाईट वाटलं, काही का असे ना, पण माझ्या अनेकाची ती सावत्र का असे ना, पण परिणीच होती ना. काय होतं त्या पोरीचं वय? जेमतेम 17-18 वर्षाचं आयुष्य अजून बघितलं सुद्धा नव्हतं आणि तिच्यावरच असा तू घाला घातलास. नशीब नशीब म्हणतात ते हेच. नशिबासमोर आपलं कुणाचं काही चालत नाही. आता काय करणार, झालं गेलं विसरून जायचं असं म्हणायचं आणि आलिया भोगासी म्हणून सादर व्हायचं. काय? अन्नपूर्णा ताईंची नात गेली? पण हे असं कसं झालं? अन्नपूर्णा आजींची एक कॉन्फरन्स होती. त्या कॉन्फरन्स नंतर त्यांना कॉल आला त्यांच्या नातीचा. त्यांची नात आणि तिची आई म्हणजे राजन काकांची फर्स्ट वाईफ घरी येणार होते त्यांच्या, बट अनफॉर्च्युनेटली वाटेत त्यांचा कार ॲक्सिडेंट झाला. गॉड. त्यांची नात नाही वाचू शकली, पण त्यांची पहिली बायको वाचली फॉर्च्युनेटली. सिरियस आहेत ते. आता ICU मध्ये ठेवलंय त्यांना. मी ताईंना कॉल करते. आई आत्ता नको करू कॉल. उद्या अंत्यदर्शनाला जायचंय, तेव्हा भेट होईल आपली. आत्ता टेन्शनमध्ये असतील ते खूप. ऋषी, पण अशाच वेळेस त्यांना आपली गरज असेल ना? नाही नयनतारा, हे बघ, ज्या नातीची 18 वर्ष वाट बघितली ती नात आता या जगामध्ये नाही, हे पचवणं त्यांना खूप जड जात असेल. सो अशा सिच्युएशन्समध्ये समोरच्याच्या धीरापेक्षा माणसाला स्वतःच्या आत्मशांतीची जास्त गरज असते. आणि आपण स्वतःला जास्त चांगल्या प्रकारे सावरू शकतो. खरं आहे की नाही? हो. आपण अंत्यदर्शनालाच जाऊया. आई नको ना रडूस प्लीज. ताई ग, सहन नाही होत नाही. माझी बहिणी कसं सहन करते बाई, मला नाही कळत. आता ईश्वराच्या मनात हेच होतं, आपण काय करणार? सोड ना गाई. मी पण तुम्हा दोघींना काय समजवते? हे सगळं मलाच पचवताना खूप जड होतंय. तुम्हा दोघींना किती त्रास होत असेल याची कल्पना आहे मला. अगं, गौरी माझी सवत होती, पण राजनची बायको होती ना ती. राजनची काय अवस्था झाली असेल, तो किती सहन करतोय त्यालाच माहिती. मला तर आता हेच टेन्शन आलंय की त्याला या सगळ्या परिस्थितीतून कसं बाहेर काढू. आई, अगं ती मुलगी सावत्र होती, पण माझी मुलगीच होती ना ती. आई, बहिणी, आता असं रडत बसून राहणं याचा काही उपयोग आहे का? नाही ना. जी परिस्थिती समोर आलेली आहे तिला आपण स्वीकार करायचा. आणि मी काय म्हणते, आता तू फक्त एक काम कर. तू तुझ्या प्रॉपर्टीचे जे काही कागदपत्र करायचे होते, जे अनिकाच्या नावे तू सगळी गोष्ट करणार होतीस, ते एकदा ते करून टाक आणि मोकळी हो. नाही म्हणजे उगीचच तू दिलेला शब्द पालटायला नको म्हणून आपलं म्हटलं मी. मी का आणि कशाला शब्द पाळटेन का? मी प्रेस समोर सुद्धा मी ते कबूल केलंय ना. पण ही वेळ आहे का
या सगळ्या गोष्टी बोलायची? माणुसकी नावाची गोष्ट जरा सुद्धा नाहीये का तुझ्यापाशी? काय बोलतेस तू वहिनी? अगं माणुसकी आहे म्हणून म्हणून आत्तापर्यंत थांबले. जर का माझ्याकडे माणुसकी नसती ना, तर ज्या खटकेला ऍक्सिडेंट झाला त्याच खटकेला तुझ्याकडे सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन तिकडेच तुझ्या सह्या घेतल्या असत्या. कामिनी, देवाला तरी घाबर थोडी. आयुष्यभर तू देवाला घाबरलीस, काय झालं? ज्या नातीची 18 वर्ष वाट बघत होतीस ती मिळाली तुला, आणि समोर आली ती पण मेलेल्या अवस्थेत. आणि आता मलाच सांगतेस देवाला घाबर? त्यापेक्षा मीच तुला सांगेन, झालं गेलं विसर, आणि सगळ्या प्रॉपर्टीचं जे काही कागद आहे ते सगळे अनिका महाजन या नावाने करून टाक. त्यावेळी यापुढे अनिका महाजन ही महाजन कुटुंबाची एकमेव वारस असणार आहे, आणि सगळं तिच्या हाती सुपूर्द कर. येस गाण्याची. यु नो वॉट, मी कधीपासून या महाजन एम्पायरची ओनर व्हायची वाट बघतेय, अँड फायनली ती वेळ आली. वहिनी, परमेश्वराच्या पुढ्यातच बसलेली आहेस. विचार कर, काय करायचं, कसं करायचं, आणि सावकाशीने सावचिताने मग त्याच्यावर सह्या कर. मी थांबते थोडा वेळ. बाजूला. बाळा, हे बघ, तुला काही होणार नाही राजा. मी आली आहे. माझी ना बरी आहे, नक्की बरी आहे. मॅडम, आय एम सॉरी, आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो. आजी 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 काय होते तुम्हाला? आजी आजी डोळे उघडा. आजी, पार्वती मावशी पाणी आणा. आजी आजी डोळे उघडा. आजी काय व्हायला तुम्हाला? आजी, ग्रॅनी आजी, ही मॅड आजी पण डेड झाली का काय? झाली तर बरीच आहे. संठी वाचून खोकला गेला ना. कोण सुंटी? नंतर सांगेल, आत्ता नाही. आत्ता बघ, फक्त सिनेमा चालू आहे ना, तो बघ.